स्टार्ट करत आहोत आय. व्हॉट इज द आय? हा एक काय आहे, एक सेन्सरी ऑर्गन आहे. तर आपण आय हा ऑर्गन बघणार आहे. द आय आर अ पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन ऑफ विजन. जो आय आहे तर तो आपल्याला कसा दिसतो आहे, पेअर्समध्ये प्रेझेंट दिसतो आहे. द आय आर अ पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन ऑफ विजन. These are located in the orbit of skull with a cushion of fat around them. Each eye is a spherical, rounded and called eyeballs. मग बघा हा जो आय आहे तर हा आय काय आहे, त्याचा शेप कसा आहे, स्पेरिकल आहे, राऊंडेड आहे आणि त्याला काय बोललं जातं, आयवॉल. द आय आर प्रोटेक्टेड बोन्स, ॲब्रोज, अप्पर अँड लोअर आयलिड्स विथ आय लॅशेस अँड द लॅक्रिमल टियर ग्लँड्स. तर आयजमध्ये काय प्रेझेंट असतात, टियर्स ग्लँड्स प्रेझेंट असतात. मुवमेंट ऑफ द आयवॉल विथ द ऑर्बिट इज controllable by 6 sets of muscles. Wall of the eyeball is made up of 3 layers, that is a sclera, choroid and retina. मग बघा आपण आय बघतोय तर आय कसा आहे, हा एक ऑर्गन आहे ऑफ अ साईट. इट इज अ हायली स्पेशलाइज ऑर्गन आहे अँड इज अ कन्सिडर्ड टू बाय एक्सटेन्शन ऑफ द ब्रेन. The phenomenon of vision consists of the conversion of light waves into nerve impulse transmitted to the brain. हा जो आय आहे तर तो काय करतो असतो, लाईट वेव जो आहे तर तो ट्रान्समिशनचं वर्क करतो इन अ ब्रेन विच प्रोसेस दिस इन्फॉर्मेशन अँड क्रिएट्स अन इमेज. This conversion takes place via special receptor which are extension of the nerve cells found in the retina. These receptors are known as a photoreceptor and are of two types: cones which produce color vision and rods which enable vision in shades of gray. हा जो आय आहे तर हा काय आहे, एक पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन आहे विजनचा. 2 आयज आपल्याला बघायला भेटतात. दीज आर लोकेटेड, कुठं लोकेटेड आहे ते, ऑर्बिट ऑफ स्कल, क्युजन ऑफ फॅट अराउंड देम. इच आय कसा आहे, स्पेरिकल आहे, राऊंडेड आहे आणि त्याला काय बोललं जातं, आयबॉल बोललं जातं. आणि द आय आर कसं आहे, प्रोटेक्टेड असतं बोन्सनी, ॲब्रोजनी, अप्पर अँड लोअर आयलिड्स प्रेझेंट असतात त्यामध्ये, विथ आय लॅशेस अँड द लॅक्रिमल टियर्स ग्लँड्स प्रेझेंट असतात. Movement of the eyeball within the orbit is controlled by 6 sets of muscles. Wall of the eyeball is made up of 3 layers. तिची जी वॉल आहे तर ती कशाने झालेली, 3 लेयर्सनी झालेली. फर्स्ट आहे स्क्लेरा, सेकंड वन क्लोराइड अँड थर्ड वन इज द रेटिना. बघा आपण पार्ट्स ऑफ द आय बघणार आहे. द आय इज अ स्लाइटली अनसिमेट्रिकल ग्लोब अराउंड एन इंच डायमीटर. द फ्रंट part of the eye includes, banga, the iris is the pigmented part. Then second one is the cornea, is a clear dome over this iris. Then pupils bagala betta, these are the black circular opening in the iris that lets light in the. Then sclera कसा आहे, white part आहे. then conjunctiva, an invisible clear layer of tissue covering the front of the eye except in the cornea. हे सगळे काय आहे, आयचे पार्ट्स आहे. तर फर्स्ट आपण बघणार आहे पार्ट्स ऑफ द आयमध्ये स्क्लेरा. तर स्क्लेरामध्ये बघा, अ टफ व्हाईट लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट कवर्स ऑल ऑफ द आयबॉल एक्सेप्ट द कॉर्निया. देन सेकंड पार्ट आहे कॉन्जुक्टिव्हा, इज द एक्सटर्नल कव्हर ऑफ द स्क्लेरा, कीप्स द आय मोस्ट. देन थर्ड वन इज द कॉर्निया. कॉर्निया इज अ transparent covering of the front of the eye, allows for the passage of light into the all eye and functions is a fixed lens. बघा कोराइड जे आहे तर कोराइड काय आहे, थिन आहे, पिगमेंटेड लेअर आहे लायनिंगचं इंटेरियर सरफेस ऑफ द स्क्लेरा. देन प्रिव्हेंट्स लाईट रेज फ्रॉम स्कॅटरिंग अँड डिस्टॉर्टिंग द इमेज. देन anteriorly it fronts the iris. मग बघा हा जो इरिस आहे दॅट इज अ रेग्युलेटेड द साईज ऑफ द pupil. Then retina lines the interior surface of the choroid that contains photoreceptors except at the optic disc where the optic nerve is attached. मग बघा आपण फर्स्ट बघणार आहोत, फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज अ स्क्लेरा. मग बघा स्क्लेरालाच काय बोललं, स्क्लेरोटिक. इट इज अ आउटर मोस्ट लेअर आहे, मेड अप ऑफ डेन्स फायब्रोइलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू विथ कोलॅजिन फायबर्स अँड इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट टू द आयबॉल मसल्स. हे काय करता, अटॅचमेंट प्रोव्हाइडिंगचा वर्क करता आयबॉल मसल्सला. अँड द अँटेरियर थिक ट्रान्सपरंट पार्ट ऑफ द स्क्लेरा इज अ कॉर्निया. It is a slightly blurred out for a focusing light on the retina.
द स्क्लेरा इज प्रोव्हाइडेड विथ ब्लड व्हेसल. हा जो स्क्लेरा आहे तर तो काय करत असतो, ब्लड व्हेसल्स प्रोव्हाइड करण्याचं वर्क करत. हाऊएव्हर द कॉर्निया इज डिवायडेड ऑफ देम. कॉर्निया इज नरिश्ड बाय ॲक्वियस humor and also by lacrimal secretion. The exposed part of the sclera and the entire cornea are covered by transparent membrane covering called conjunctiva. मग बघा यामध्ये काय प्रेझेंट असतं, कॉन्जुक्विटा प्रेझेंट असतं. तर त्याला ते काय एक्झॅक्टली जी कॉर्निया असतं त्याच्या कव्हरिंगला जे ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं ते त्याला काय बोलतात, कॉन्जुक्विटा. आणि ते काय प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन टू द कॉर्निया. जे कॉर्नियाला प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशनचं वर्क कोण करतं, कॉन्जुक्विटा. बघा सेकंड आहे कोरॉइड. कोरॉइड इज सो कॉल्ड एज अ यूविया. इट इज द मिडल व्हेस्क्युलर अँड पिगमेंटेड लेयर अँड इट इज नॉट अ कम्प्लिटेड लेयर अँड कॅन बी डिवायडेड इंटू 3 रिजन्स. हे जे कोरॉइड्स असतं हे कसं आहे, मिडल लेयर आहे, व्हेस्क्युलर आहे आणि पिगमेंटेड लेयर आहे. इट इज नॉट अ कम्प्लिटेड लेयर अँड कॅन बी डिवायडेड इंटू 3 रिजन. फर्स्ट आहे कोरॉइड प्रॉपर, देन सेकंड इज द सिलियरी बॉडी अँड थर्ड वन इज द इरिस. मग बघा हे जे आहे फर्स्टवालं तर त्यामध्ये आहे दॅट इज द कोरॉइड प्रॉपर. दॅट कॅन बी द इट लाईन्स द स्क्लेरा ड्यू टू द पिगमेंटेड नेचर. इट प्रिव्हेंट्स इंटरनल रिफ्लेक्शन. द ब्लड व्हेसल्स ऑफ कोरॉइड प्रोव्हाइड न्यूट्रियंट अँड ऑक्सिजन टू द रेटिना. हा जे क्रोराइड आहे तर ते काय करतं, न्यूट्रियंट आणि ऑक्सिजनचं प्रोव्हाइडचं वर्क करतं रेटिनाला. देन सेकंड आहे सिलियरी बॉडी. सिलियरी बॉडी इट इज कसं आहे, थिक आहे, मस्क्युलर आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ॲट द जंक्शन ऑफ कोरॉइड अँड इरिस. द इपिथेलियम secretes aqueous humor attached to the ciliary body are supersensory ligaments which hold to the lens. The ligaments and muscles of the ciliary body help in the adjustment of the size of the lens. ही जी सिलियरी बॉडी आहे ती कशी आहे, थिक आहे, मस्क्युलर आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर आहे त्याचा आणि जंक्शन्स ऑफ द कोरॉइड्स आहे अँड इरिस. आणि ते इपिथेलियम सिक्रिशन होतं तिथं ॲक्वेस ह्युमर्समध्ये. अटॅच टू द सिलियरी बॉडी आर सुपर सेन्सरी लिगामेंट्स विच होल्ड द लेन्स. आणि जे लिगामेंट्स आहे मसलचं सिलियरी बॉडी हेल्प इन द ॲडजस्टमेंट ऑफ द साईज ऑफ द लेन्स. आणि कोरॉइडचा नेक्स्ट पार्ट आहे इरिस. इरिस इज द ॲट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा अँड कोर्निया. द व्हेस्क्युलर पार्ट ऑफ द कोरॉइड शार्पली बेंड्स इन टू द कॅव्हिटी ऑफ आयबॉल फॉर्मिंग अ थिन अँड कलर पार्टिशन. त्याला काय बोललं जातं, इरिस. आणि इट इज अ perforated the middle by an aperture called pupil. Smooth muscle of the iris help in regulating the size of pupil depending on the intensity of light entering the eyeball. आणि the pigment in the iris determine the color of the eye. मग बघा हे जे इरिस आहे जे जंक्शन असतं स्क्लेरा अँड कॉर्नियामधलं आणि जो व्हेस्क्युलर पार्ट असतो कोरॉइड शार्पली बेंड्स इन द कॅव्हिटी ऑफ द आयबॉल. तिथं काय होतं, फॉर्मिंग थिन अँड कलर पार्टिसिपेशन, त्यालाच काय बोललं जातं, इरिस. आणि इट इज अ परफोरेटेड आहे इन मिडल बाय अन अपर्चर, त्याला काय बोललं जातं, प्युपिल. स्मूथ मसल्स ऑफ द इरिस हेल्प इन द रेग्युलेटिंग द साईज ऑफ प्युपल डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ द लाईट एंटरिंग द आयबॉल. आणि जे पिगमेंटेशन असतं इरिसमध्ये तर ते डिटरमाइन करतं कलर ऑफ द आय. बघा ही काय आहे, आयची डायग्रॅम आहे. तर इथे सगळ्या प्रकारचे पार्ट दिलेले बघा आयचे. स्क्लेरा, कोरॉइड, रेटिना, देन सेंट्रल फोवेस, ऑप्टिक डिस्क, ऑप्टिक नर्व, व्हिट्रस चेंबर कंटेनिंग व्हिट्रस ह्युमर, दे ओरिया सिक्रेट, देन इरिस, कॉर्निया, प्युपिल, लेन्स. हे सगळे कशाचे पार्ट आहे, कोरॉइडचे जे आहे इरिस, कॉर्निया, प्युपल, लेन्स हे सगळे आयचे पार्ट आहे. तर ही डायग्रॅम चांगली ऑब्झर्व करा आणि ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट वन आहे रेटिना. रेटिना इट इज द इनरमोस्ट डेलिकेट नॉन व्हेस्क्युलर लाईट सेन्सिटिव्ह लेअर. हे जे रेटिना आहे तर ते काय इनरमोस्ट लेअर आहे, डेलिकेट नॉन व्हेस्क्युलर लाईट सेन्सिटिव्ह लेअर आहे. आणि इट हॅज 2 रिजन आहे, सिंगल लेअर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट लाइनिंग द इरिस अँड सिलियरी बॉडी. देन सेकंड वन इज द सेन्सरी पार्ट लाइनिंग द कोराइड अँड इट हॅज अन आउटर पिगमेंटेड पार्ट अँड अन इनर नर्वस पार्ट.
द इनर नर्वस पार्ट इज अ ट्रान्सपरंट अँड मेडअप ऑफ 3 लेयर्स. जे पण इनर नर्वस पार्ट आहे रेटिनाचा तर ते 3 लेअरपासून बनलेलं आहे. फर्स्ट इज द आउटर फोटोसेन्सिटिव्ह लेयर मेडअप ऑफ रोड अँड कोन सेल्स. Second one is the middle layer of bipolar nerve cells. Third one is the inner layer of ganglion cell. The nerve fibers from the basal end of the ganglion cells connectively form the optic nerve. बघा या डायग्रॅमला चांगलं ऑब्झर्व करा. यामध्ये सुपेरियर रेक्टस, सुपेरियर ऑब्लिक, सुपेरियर लेटरल पिलिफेरस, देन इन्फेस रेक्टस, मिडल रेक्टस, लॅटरल रेक्टस हे सगळे तिथं दिलेले आहे बघा. मसल ऑफ द राईट ऑर्बिटल ॲज अ व्ह्यू फ्रॉम द साईड. तर एक व्ह्यू तिथं दिलेला आहे. तर ह्या डायग्रॅमचा चांगला ऑब्झर्व करा. बघा इन रेटिना तर ब्लाइंड स्पॉट जो असतो इन यान एरिया डायग्नोली opposite to the lens असता. It is the area of retina from where the optic nerve and blood vessels leaves the eyeball. There are no rod and cone cells. इथं रॉड आणि कोन सेल्स नसतात. द रिजन अँड एरिया लॅटरल टू द अँड अबव द ब्लाइंड स्पॉट इज कॉल्ड येलो एरिया और म्युकुला ल्युटिया. ॲट इट इज अ सेंटर इज अ डिप्रेशन कॉल्ड लुविया सेंट्रलिस. It has maximum density of cone cells and it is the place of formation of sharpest vision. मग बघा ज्या रॉड अँड कोन सेल्स असतात डीप इन द रेटिना so that light has to pass through the ganglion and bipolar cell before reaching them. ज्या रेटिनामध्ये रॉड अँड कोन सेल्स असतात त्या कुठं असतात डीप असतात रेटिनामध्ये आणि त्यामुळे तिथे काय होतं लाईट हॅज बीन पास थ्रू द गँग्लियनकडे लाईट पास होतो अँड बायपोलर सेल्स बिफोर रिचिंग देम. देन तिथं फोटोरिसेप्टर सेल्स असतात. दियर आर ऑफ 2 टाईप्स ऑफ द फोटोरिसेप्टर सेल्स, रॉड सेल्स अँड कोन सेल्स. मग रॉड सेल्स जे असतात ते कंटेन मग बघा ह्या जे रॉड सेल्स आणि कोन सेल्स असतात ते कंटेन लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन टर्म ॲज अ फोटोपिगमेंट. द कोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डे लाईट फोटोटॉपिक विजन अँड कलर विजन while the rod function in a dim light. रॉडचं जे फंक्शन असतं ते कुठं असतं डिम लाईट दॅट इज अ स्कॉटॉपिक विजन. आणि जे पर्पल रेड प्रोटीन्स असतात त्याला काय बोललं रॉडॉप्सिन इज प्रेझेंट इन द रॉड विच इज अ व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ज. बघा इथे रेटिनाचे दाखवलेली रेटिनाचं लोकेशन दाखवलेलं आहे. रेटिना, फोविया, ऑप्टिक नर्व, ब्लाइंड स्पॉट ही काय रेटिनाचं एक्झॅक्टली लोकेशन ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. बघा आपण बघणार आहोत स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन आय. मग बघा फर्स्ट आहे फोकसिंग लाईट. द लेन्स अँड सिलेरी बॉडी डिवायडेड द आय इंटू 2 कॅव्हिटीज. द एंटेरियर कॅव्हिटी इज फिल्ड विथ ॲक्वियस ह्युमर प्रोड्यूस्ड बाय द सिलेरी बॉडी अँड द पोस्टेरियर कॅव्हिटी इज फिल्ड विथ अ व्हिट्रस ह्युमर. अँड द लेन्स, द ॲक्वियस ह्युमर अँड द व्हिट्रमस ह्युमर ऑल प्ले अ रोल इन अ फोकसिंग लाईट ऑन टू द रेटिना. मग बघा जे लेन्स असतात किंवा ॲक्वियस ह्युमर अँड द व्हिट्रस ह्युमर असतं ते काय करतात फोकसिंग लाईटचं वर्क करतं ऑन द रेटिना. मग बघा विजनमध्ये रॉडॉप्सिन कशापासून रेटिनल प्लस ऑप्सिन इज द व्हिज्युअल पिगमेंट ऑफ रॉड्स. द ॲब्सॉर्प्शन ऑफ अ लाईट बाय रॉडॉप्सिन इनिशिएट अ सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे. देन रिसेप्टर पोटेशन इज अ हायपरपोलरायझेशन. मग एक्झॅक्टली व्हिजन कसं होतं किंवा इमेज कशी एक्झॅक्टली फॉर्म होती तर ते या पाथवेमध्ये दिलेलं आहे. ही डायग्रॅम जी आहे तर ती कशाची आहे स्ट्रक्चर ऑफ द रेटिनाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथं लाईट, नर्व फायबर, त्यामध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज द ऑप्टिक नर्व, गँग्लियोनिक सेल, ॲमेक्राइन सेल, बायपोलर सेल, हॉरिझॉन्टल सेल, कोन, रॉड, पिगमेंट इपिथिलियम, क्रोडाईल, स्क्लेरा. ही जे आहे तर ते ही सगळे पार्ट कसं आहे स्ट्रक्चर ऑफ द रेटिनाचे. मग कोन्स आर ऑफ 3 टाईप्स असतात विच कंटेन दिअर ओन कॅरेक्टरिस्टिक विच इज अ फोटोपिगमेंट दॅट रिस्पॉन्ड टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू लाईट. ज्या कोन सेल्स असतात त्यामध्ये 3 टाईप्स असतात. फर्स्ट असतात कंटेन त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे ती फोटोपिगमेंट्स करतात रिस्पॉन्ड टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू लाईट. व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ दिस कोन्स ॲट दिअर फोटोपिगमेंट प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर्स अँड द सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इक्वल स्टिम्युलेशन ऑफ दिस 3 टाईप्स ऑफ कोन्स. यांचं काय असतं जे पण व्हाईट लाईट्स किंवा सगळ्यांचं कसं असतं इक्वल कॉन्ट्रीब्युशन्स असतं लाईट फॉर्मेशनसाठी. द ऑप्टिक नर्व जी असती दॅट कन्सिस्ट ऑफ द फायबर्स अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ गँग्लियन सेल इट लिव्ज द आय वॉल
from the posterior side and carries visual impulse from the retina to the brain. मग बघा व्हिजन फॉर्मेशनसाठी रॉड्स अँड कोन्स जे असतात त्यांच्यामध्ये सिनॅप्स होतं विथ न्यूरॉन, त्याला काय बोललं जातं बायपोलर सेल्स, आणि बायपोलर सेल्स जे असतात त्यांच्यामध्ये सिनॅप्स होतं विथ गँग्लियनिक सेल्स ऑफ अ ऑप्टिक नर्व. मग बघा फोकसिंग लाईटमध्ये जे असतं तर त्यामध्ये बघा जे ऑप्टिक नर्व्स कन्सिस्ट ऑफ द फायबर अरायझिंग फ्रॉम द बेसल गँग्लियनिक सेल, इट लिव्स द आयबॉल from the posterior side and carries visual impulse from the retina to the brain. मग फोकसिंग लाईट कशी होती एक्झॅक्टली, द accommodation is the focusing of light in the retina. Then mammals focus by changing the shape of the lens. The lens is flattened from distal object. The lens is rounded for near object. मग बघा कलर रिसेप्शन जे असतं मोर कॉम्प्लेक्स दॅन द रॉडॉप्सिन मेकॅनिझम. देअर टाईप्स ऑफ कोन सेल्स इच विथ युनिक सिम्स, that is a green cone, red cone, blue cones. Brain's analysis of color depend on relative response of each type of cone. Color blindness is due to deficiency of absence of one or more photopsin, that is inherited and X-linked trait. तर बघा एक्झॅक्टली इमेज कशी जनरेट होती, द लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट पास थ्रू द कॉन्झिक्युटा. जी लाईट रेज असते ती कधी फ्रॉम द ऑब्जेक्ट पास होती थ्रू द कॉन्झिक्युटा, आणि कॉर्निया थ्रू ती कुठे येते प्युपल अपॉन द लेन्स अँड द फोकस ऑन द रेटिना टू फॉर्म अन इमेज. रेटिना काय करते इमेज फॉर्म करते. इन द युज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम द नर्व इम्पल्स आर ॲनालाइज अँड द इमेज फॉर्म इज रेकनाइज. मग तिथं काय होत असते इमेज फॉर्म होती, दॅट इज द जनरेशन ऑफ अ इमेज. बघा इथं कॉन्स अँड रेड इथं ऑल स्ट्रक्चर दिलेलं आहे, कोनस रॉड्स दिलेले आहे. देन बघा इथं आयची प्रॉपर डायग्रॅम दिलेली, तर ह्या डायग्रॅमला काय करा ऑब्झर्व करा.